ठाणे हादरले कारण 11 वर्षाच्या मुलीवर झालाय अमानुष बलात्कार। लघुपट पाहायला गेलेल्या मुलीला नराधमाने जिथे बोलावलं तिथेच तिचं बालपण चिरडून टाकलं। कल्याण आटाई काऊ नदीच्या काठी एक छोटासा सेटअप, लघुपटाचं शूटिंग आणि जमलेली गर्दी, उत्सुक डोळे आणि त्या गर्दीत एक निष्पाप 11 वर्षाची मुलगी मौज म्हणून सेट पाहायला गेली होती, पण तिथंच तिच्यासाठी नरक उभं राहिलं। रात्री 11 वाजता चित्रीकरण संपलं, लोक पांगले आणि त्या गर्दीतून बाहेर पडणाऱ्या मुलीला एक दुकानदार म्हणजेच एक नराधम म्हणतो, ए इकडे ये ग थोडं, असं म्हणत त्या मुलीला तो बोलावतो। मुलगी दुकानात शिरताच दुकानाचा लोखंडी दार बंद करून घेतो आणि मग त्या 11 वर्षाच्या मुलीवर रात्रभर बलात्कार करतो। घरातून निघताना मुलीने तिच्या आईला सांगितलं होतं की मी मैत्रिणीकडे चालले, पण रात्रभर मुलगी परत आलीच नाही म्हणून आई, वडील व नातेवाईक आटाई ते आंबेवली संपूर्ण बाग झाडून काढतात, पण त्यांना काही मुलगी मिळत नाही। शेवटी सकाळी ती मुलगी घाबरलेल्या व थरथरत असणाऱ्या अवस्थेमध्ये आपल्याच परिसरात सापडते। मुलगी आपल्या आईला घडलेला सर्व प्रसंग सांगते। मुलीच्या तोंडून सगळं ऐकल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकते। एकही क्षण न दवडता आई थेट पोलीस ठाण्यात जाते आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या दुकानदारावर पॉस्को ऍक्ट अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर आटाई आणि कल्याणमध्ये संतापाचं वातावरण आहे। एक लघुपटाचं शूटिंग, एक दुकानदार आणि एका चिमुरडीचं आयुष्य, हे सगळं कोणाच्या निष्काळजीपणामुळे झालं? प्रश्न आहेत की लघुपटाचं शूटिंग कोण करत होतं? त्यासाठी परवानगी घेतली होती का? त्या भागात पोलिसांची गस्त चालू नव्हती का? त्या दुकानदाराचा पूर्व इतिहास काय? हे फक्त त्याने एकट्यानेच केले की त्याच्यामध्ये अजूनही कोणी जोडीदार होता? हेही बघावं लागेल। या घटनेवरून पुन्हा एकदा एक गोष्ट सिद्ध होते की मुलींच्या सुरक्षेचे दावे हे फक्त कागदपत्रावरच दिसत आहे। कुठलाही दुकानदार असो वा कुठलाही नराधम, त्याला शिक्षा होईपर्यंत आपण आवाज उठवलाच पाहिजे। ही मुलगी आता सुरक्षित आहे, पण तिच्या मानसिक जखमा अजूनही ताज्याच आहेत। त्या नराधमाला फासावरती लटकावलं जाईल का, की पुन्हा एखादी मौज रात्र कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करेल? अशा प्रकारचे बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।